साबुदाणा आणि बटाटा उपवासाची चकली दुप्पट तिप्पट फुलणारी आणि तेही फॅनच्या हवेखालीच सुकवली. इतकी खुसखुशीत चकली आवाज तर ऐकलाच असेल आणि तेही उन्हात न सुकवता फॅनखालीच तयार झाली. नमस्कार मंडळी, मी ज्योती. तर इथं आहे ना अर्धा किलो इतका साबुदाणा मी घेतलेला आहे. तर वजनी जरी घेतला ना तरी पातेल्याने मोजून घ्यायचं. आपल्याला पाणी पातेल्याने मोजूनच टाकायचं. एखाद्या भांड्याचं माप घ्या. तर अर्धा किलो साबुदाणा घेतला आणि एका पाण्यात स्वच्छ धुवून घेतला. फक्त एकच पाण्यात धुवायचा आणि अर्धं पातेलं इतकं ह्या पातेल्याने मी साबुदाणा मोजून घेतला त्या अगोदर. तर हे पातेलं बरोबर अर्धा किलो मापाचं आहे, त्यामुळं मी ह्या पातेल्याने अगोदर मोजून घेतलं. आणि एक पातेलं साबुदाण्याला मी अर्धं पातेलं पाणी टाकलं. साबुदाणा पाण्यात बुडेल इतपत पाणी आणि वरती पाव इंच पाणी आपण भिजण्यासाठी टाकलेलं आहे. आणि ह्याला 4 ते 5 घंटे ह्याला भिजत ठेवायचं आहे. तर दुपारचे 12 वाजले आता आणि रात्रीपर्यंत मी ह्याला भिजत ठेवणार आहे. 4 ते 5 घंटे जरी भिजवलं चालतं, त्यापेक्षा जास्तही भिजवलं तरी पण चालतं. आता रात्रीचे 10 वाजले, पण त्या अगोदर ना मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा. आता रात्रीचे 10 वाजले. तर साबुदाणा बघा किती फुगला आहे, पातेलं एकदम भरलं आहे आपलं आणि छान भिजला. जसा आपण खिचडीला भिजवतो ना एकदम त्याच पद्धतीने साबुदाणा भिजला. आता या साबुदाण्याला पूर्ण मोकळं करून घेऊ त्याला आणि एक मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेऊ, कारण हे पातेलं भरलं आहे आपलं. साबुदाणा इतका फुगला. जवळजवळ 7 ते 8 घंटे साबुदाणा छान भिजला आपला. त्याला एका मोठ्या पातेल्यात काढून घेतलं आणि ज्या पातेल्याने साबुदाणा मोजून घेतला होता तेच पातेलं, एक पातेलं सुरुवातीला घेतलं आणि त्यानंतर अर्धं पातेलं, असं 1.5 पातेलं आपण साबुदाणा घेतला. थोडंसं कमी घेतलं मी 1.5 पातेल्याला, पण 1.5 पातेलं जरी घेतलं तरी चालतं, 1.25 किंवा 1.5, पण त्यापेक्षा जास्त पाणी नको आहे आपल्याला. तर असं 1.5 पातेलं पाणी घेतलं आणि पाणी उकळायला ठेवलं गॅसवरती. एकदम अशी खळखळ उकळी आल्यानंतर लगेच ताबडतोब आपण ते पातेलं उतरलं आणि ते पातेल्यातलं गरम उकळतं पाणी साबुदाण्यात टाकून दिलं. आता पाणी जास्त थंड न होता त्याला पटपट चमच्याने असं हलवून घेऊ. आणि इतकं पाणी जास्त झालेलं आहे, तर इतकं पाणी एकदम परफेक्ट माप आहे हे, कुठंच कमी जास्त करायचं नाही. तर असं चमच्याने लवकर असं हलवून घेऊ आणि पटकन त्याच्यावर झाकण ठेवू. पाणी जास्त थंड व्हायला नको आहे आपलं. तर आता ह्याला सकाळपर्यंत भिजत ठेवू. तर आता साबुदाणा रात्रभर छान भिजला आहे. आता सकाळ झालेली आहे, 7:30 वाजले बघा. साबुदाणा किती छान फुगला आणि किती छान भिजला. एकदम मऊ कापसासारखा साबुदाणा आपला तयार झाला आहे. असाच साबुदाणा तयार झाला पाहिजे. तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथं 1 किलो बटाटे घेतले. मी अगोदरच सकाळी कुकरमध्ये उकडून ठेवले होते थंडे करण्यासाठी पाण्यात टाकून. तर आता थंडे पण झाले आणि अर्धा किलो साबुदाण्याला 1 किलो बटाटा आपण वापरला. जो रोजच्या वापरातला बटाटा आहे तोच आपण वापरला आहे. तर 1 किलो बटाटे उकडून त्याचे साल काढून घेतले. बटाटा एकदम मऊ शिजवायचा, जास्त थोडा कच्चा पण ठेवायचा नाही. एकदम मऊ लुसलुशीत असा बटाटा उकडून घ्यायचा आणि जी मोठी खिसणी आहे त्या खिसणीनेच खिसते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही बारीक खिसणीने खिसा, पण मी ह्याला आहे ना मॅशरने मॅश करणार आहे नंतर, त्यामुळं मी मोठ्या खिसणीने खिसून घेतलं. तुम्हाला नसेल करायचं तर तुम्ही बारीक खिशीने खिसा. तर आता 1 किलो बटाटा खिसून घेतला आणि त्यात पूर्ण आपला अर्धा किलो साबुदाणा भिजलेला ओतून दिला. चवीपुरतं मीठ टाकलं. मीठ चवीपेक्षा थोडं कमीच टाकायचं. सुकल्यानंतर काय होतं ना, साबुदाणा बटाटा कमी होतो आणि मिठाचं प्रमाण हाय तितकंच राहतं, त्यामुळं कमी टाकायचं. आणि या हिरव्या मिरच्या लाल झालेल्या होत्या त्या उन्हात सुकवून मिक्सरला काढून घेतल्या. चवीपुरतं तिखट टाकलं आहे. तुम्हाला जर जिरे कोथिंबीर चालत असेल तर टाका. आणि असं पूर्ण एकजीव हाताने मिक्स करून घेते. थोडंसं आल्हादच करते. तुम्ही जर बारीक खिसणीने बटाटा खिसून घेतला तर फक्त असं मळल्यासारखंच पीठ करायचं आहे. पण मी आहे ना जाड खिसणीने खिसलं, त्यामुळं मग मी मॅशरनी असं मॅश करते किंवा एखादं ग्लासच्या बुडानी किंवा तांब्याच्या बुडानी पण करता येतं.
तर असं जवळजवळ मी 7 ते 8 मिनिटं त्याला मॅश करून घेतला. साबुदाणा आणि बटाटा पूर्ण एकजीव करून घेतला. असा पूर्ण एकजीव करून गोळा करून घेतला आणि साचा घेतलेला नाही आहे मी. साच्यात काय होतं ना, एक 5 ते 6 चकली पडती, त्यामुळं मी मोठं पाकीट घेतलं मिठाचं रिकामं करून. तेलाचं पाकीट घ्या किंवा मिठाचं घ्या किंवा दुधाचं पाकीट घ्या. काय होतं ना, ह्या पाकिटामध्ये मोठ्या पाकिटात आहे ना 15 ते 16 चकली आरामात पडते. सारखं साचा भरायची गरज पडत नाही. आणि जरासा कोपरा कापून घेतला ज्या साईजचं आपल्याला चकली करायची ती, आणि फॅन खालीच मी घरामध्येच टाकले. चकल्या टाकून घेतल्या आपल्याला ज्या आकाराच्या पाहिजे त्या. तर मी फक्त 2 वेळेचीच चकली केली. एक दिवस फॅन खाली सुकवून दुसऱ्या दिवशी उन्हात ठेवेल. तर अशी बघा चकली पाडून घेतली आणि भरभर होतं. पाकिटाने काय होतं ना, लवकर लवकर होतं. आणि त्याच्यामध्ये हा पण एक प्रकारे असा कुरकुऱ्यासारखं पण आपण करू शकतो. ते पण करून दाखवते, पण मला जास्त हे करायचं नाही आहे. मला पूर्ण पिठाची चकलीच पाडून घ्यायची. तर मी एक कुरकुरे असे करून दाखवले. कुरकुरे पण ह्याचे छान बनतात चकलीपेक्षा. तर असं करून फक्त 4 पाकिटामध्ये आपलं 1.5 किलो चकली तयार झाली. फक्त 4 वेळेसच पाकीट भरलं. तर अशा पाकिटाच्या पद्धतीने काय होतं ना, लवकर लवकर आपली चकली तयार होती. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पूर्ण चकली आपली तयार झाली. तर फॅन खालीच मी एक दिवस सुकून घेतली आणि नंतर दुसऱ्या दिवशी कडक उन्हात मी वाळवून आणली. तर बघा चकली एकसुद्धा तुटली नाही. जसं आपण 2 वेळेची केली तशीच 2 वेळेची तयार झाली. थोडीशी पण चकली कुठंच तुटली नाही. आणि किती दुप्पट तिप्पट फुलली. तेल पण गरम करायला ठेवलं होतं अगोदर मी. तळल्यानंतर किती पांढरी शुभ्र आपली चकली तयार झाली ते तर दिसतंच आहे. आणि दुप्पट तिप्पट फुलली चकली आपली, आणि तेही खुसखुशीत झाली, एकदम कडक नाही झाली अशी. साबुदाणा पाण्यात वाफवण्यापेक्षा ही खूप सोपी पद्धत आहे. फक्त गरम पाणी करून आपण साबुदाण्यामध्ये ओतून घेतलं. साबुदाण्याला अजिबात शिजवलं नाही, तरी चकली आपली दुप्पट तिप्पट फुलली. किती छान आणि किती कुरकुरीत झाली. आवाज तर ऐकलाच असेल मंडळी. रेसिपी आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.